वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी बीड संदर्भातली आहे। बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस आज पूर्ण झाले। 100 दिवस उलटूनही गेलेत, पण मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही सापडलेला नाहीये। त्यामुळे एसआयटी, सीआयडी आणि स्थानिक गुन्हे शाखेसमोर मोठं आव्हान आहे। या प्रकरणी 8 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झालाय। कोर्टात सुनावणी सुरू आहे। दरम्यान सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास 150 पेक्षा जास्त जणांची चौकशी करण्यात आली आहे। तर कृष्णा आंधळेला अटक कधी होणार असा सवाल देशमुख कुटुंबीय उपस्थित करतायत। या सगळ्याविषयी अधिक माहिती करण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडे। हरिदास, आता या घटनेला 100 दिवस हे पूर्ण झालेले आहेत, पण अद्यापही कृष्णा आंधळे हा फरारच आहे। नक्कीच लागवीजी, या ठिकाणी सांगता येईल की या प्रकरणाला 100 दिवस पूर्ण होऊन गेलेले आहेत। मात्र याच्यामधला जो एक आरोपी आहे कृष्णा आंधळे, तो अजूनही सापडत नसल्यानं सीआयडी असेल, एसआयटी असेल आणि स्थानिक गुन्हे शाखा असेल, यांच्या पुढे मोठं आव्हान या ठिकाणी निर्माण झालंय। अनेक वेळा आपण प्रसार माध्यमावर पाहतो, कधी नाशिकच्या परिसरात कृष्णा आंधळे आहे अशी अफवा त्या ठिकाणी पसरली जाते आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी चेक केलं जातं, मात्र त्या ठिकाणी कृष्णा आंधळे नाही असं देखील सांगितलं जातं। मात्र कर्नाटकच्या बॉर्डरवर कृष्णा आंधळे आहे, तो तृतीयपंथीयाच्या वेशात आहे असं देखील सांगितलं जातं। मात्र त्या ठिकाणी देखील कुठेही ज्यावेळेस पोलीस प्रशासन किंवा स्थानिक गुन्हे शाखा असेल, त्या ठिकाणच्या पोलिसांच्या मदतीने त्यांनी मदतीला घेऊन ज्यावेळेस चेकअप करतं, त्यावेळेस ते कुठेही आढळत नाही। मात्र हा सराईत गुन्हेगार असल्यानं अनेक वेळा हा पोलिसांना गुंगारा देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र याच्यामध्ये हे 100 दिवस उलटूनही कृष्णा आंधळे का सापडत नाही, हे मोठं आव्हान आता सीआयडी, एसआयटी असेल आणि स्थानिक गुन्हे शाखेपुढे निर्माण झालंय। कारण या सर्व प्रकरणामध्ये कृष्णा आंधळेच हा मुख्य आरोपी आहे का, हा सुद्धा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। लागवीजी, निश्चित। हरिदास, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।